तुम्ही एप्रिल 2026 मध्ये GCC TBC टायपिंग परीक्षा देणार असाल तर हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठीच आहे. कारण याच व्हिडिओमध्ये आपण एक्झामच्या डेट्स, त्याचं प्रिपरेशन, हॉल तिकीट कधी येणार, मॉक टेस्ट कधी होणार, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. या व्हिडिओसाठी नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, जानेवारी 2026 मध्ये GCC TBC टायपिंग परीक्षा झाली होती. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना अपयश आलं होतं किंवा काही विद्यार्थी परीक्षेसाठीच गेले नव्हते. मग जे विद्यार्थी अब्सेंट होते किंवा ज्या विद्यार्थ्यांना अपयश आलं अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून पुन्हा एकदा आपल्याला नवीन संधी देण्यात आली. यामध्येच एप्रिल 2026 मध्ये री एक्झाम घेण्याचा निर्णय आला आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी देखील फॉर्म भरले. आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न होता की परीक्षा कधी होणार, हॉल तिकीट कधी येणार. तर याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून अधिकृतरित्या खुलासा करण्यात आलेला आहे. परिषदेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मित्रांनो, या एक्झामचं शेड्यूल 16 एप्रिलपासून 21 एप्रिलपर्यंत आहे. मग हे शेड्यूल कसं आहे? साधारण 16 एप्रिल रोजी आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट हे त्यांच्या इन्स्टिट्यूट लॉग इनला येतील. म्हणजे प्रत्यक्ष आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचणार नाहीत, मात्र इन्स्टिट्यूटमध्ये आपल्याला ते 16 एप्रिलला लॉग इनला मिळून जातील. मग ते त्याच हॉल तिकीटमध्ये तुमची परीक्षा कुठे आहे, कधी आहे, बॅच कोणती आहे, सर्व माहिती हॉल तिकीटवरती असणार आहे. कारण आपण जानेवारीमध्ये परीक्षा दिलेली आहे. हॉल तिकीटची सर्व प्रोसेस तुम्हाला माहिती आहे. मग तुम्ही 16 तारखेला लगेचच्या लगेच इन्स्टिट्यूटमध्ये जावा, कारण 18 तारखेपासून आपल्या परीक्षा सुरू आहेत. बरोबर मित्रांनो, त्यामुळं अधिक वेळ लावू नका. 16 किंवा 17 एप्रिलपर्यंत आपल्याला हॉल तिकीट मिळून जातील. आणि नंतर मॉक टेस्ट जी आहे ती इन्स्टिट्यूट लेवलवरती होणार आहे मित्रांनो. सर्व विद्यार्थ्यांसाठी ती नसणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट आल्यानंतर मॉक टेस्ट द्यायची आहे तर तुम्ही शक्यतो मित्रांनो तुमच्या इन्स्टिट्यूटशी संपर्क साधा. कारण इन्स्टिट्यूट लेवलवरती या मॉक टेस्ट होणार आहे. जिथं एक्झाम सेंटर आहे तिथं तुमच्या इन्स्टिट्यूटमधील जे कोणी संस्था चालक असतील, काही विद्यार्थ्यांना घेऊन ते जाऊ शकता. तर तुम्हाला जायचं असेल तुम्ही तुमच्या इन्स्टिट्यूटच्या सरांशी संपर्क करा. यानंतर मित्रांनो, साधारण आपली 19 ते 21 तारखेच्या दरम्यान इंग्लिश, मराठी, हिंदी सर्वच विषयांची परीक्षा होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, काही शंका असेल तर नक्कीच चॅनलवरती कमेंट बॉक्समध्ये सांगा. शक्य असेल तेवढ्या तुम्ही डेमो एक्झाम सोडवा. डेमो एक्झाम कुठं मिळतील तर तुम्हाला LMS वरती देखील मिळू शकतील. लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम जी तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला आयडी आणि पासवर्ड देऊन मिळालेली आहे, त्याच्यावरती तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं सराव करा. डेमो एक्झाम सोडवा, कारण जेवढ्या डेमो एक्झाम सोडवाल तेवढा खूप फायदा होऊ शकतो. जुने क्वेश्चन पेपर आहेत आपल्याकडे मित्रांनो. आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती लिंक आहे. तुम्ही जेवढे शक्य आहे तेवढे जुने पॅसेज सोडवा, स्पीड पॅसेज. सर तेच येणार आहेत का? तर बिलकुल येणार नाहीत मित्रांनो. फक्त त्याचा फायदा काय होईल, आपल्याला एक्झॅक्ट अंदाज येऊ शकतो. आणि जेवढं शक्य आहे तेवढं स्वतःला शांततेत घ्या. काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हो, उन्हाच्या बाबतीत पुरेपूर काळजी घ्या. मी वारंवार सांगतोय, उन्हाच्या बाबतीत काळजी घ्या, कारण खूप सारं ऊन वाढत आहे आणि याच दरम्यान आपली परीक्षा आहे. महाराष्ट्र शासनाने देखील खूप साऱ्या सूचना जारी केलेल्या आहेत. मला वाटते अमरावती, नागपूर त्या विभागासाठी तर येलो अलर्ट दिलेला आहे. सोलापूरसाठी तर खूप भयंकर आहे काम. जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही मित्रांनो अतिशय चांगल्या परिस्थितीत परीक्षा देणं गरजेचं आहे. मग तुम्ही त्यासाठी खूप काही कामं करा. शक्यतो लवकर निघा, उन्हाच्या अगोदर निघा, 2 तास अगोदर निघा. काही प्रॉब्लेम नाही. तिथं जाऊन शांततेत बसा, फॅन खाली बसा, सावलीला बसा. शक्यतो जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा, ऊसाचा रस घेण्याचा प्रयत्न करा. नॅचरल जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या घ्या. केमिकलयुक्त घेऊ नका काही, कारण या दरम्यान बीपीचा सुद्धा खूप लोकांना त्रास होत आहे. सर आम्हाला तसला काही त्रासच नाही. बीपीचा त्रास असला किंवा नसला पण होत आहे. खूप साऱ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे खूप काळजी घ्या. सध्या तरी आपण इथेच थांब. जर तुमची परीक्षा दुपारी आली तर तुम्ही शक्यतो मित्रांनो या काळामध्ये खूप आरोग्याची काळजी घेणं हे देखील तेवढंच गरजेचं आहे. कारण आपल्याला परीक्षा पास तर व्हायचं आहे, याच्यात काही वाद नाही. पण ते हायड्रेशन मोडमध्ये आपलं काय बॉडी जायला नको मित्रांनो. कुठेतरी उन्हाच्याही बाबतीत आपण काळजी घेतली पाहिजे. जेवढं शक्य आहे तेवढं स्वतःला
कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा. जर तुमची बॅच ही दुपारीची आली तर शक्यतो 2-2.5 तास लवकर निघा. काहीही प्रॉब्लेम नाही. जिथं सावली आहे तिथे इन्स्टिट्यूटवरती किंवा तुमच्या एक्झाम सेंटरवरती जाऊन निवांत बसा. काहीही प्रॉब्लेम नाही. कारण तुम्ही जर धावत पळत गेला ऐन उन्हाच्या तडाख्यात जर सापडला तर खूप साऱ्या गोष्टी होऊ शकतात. भीतीसुद्धा वाढत आहेत लोकांची. खूप साऱ्या उष्णतेच्या अनेक प्रॉब्लेम्स होत आहेत. आणि लवकर निघा, वेळेच्या अगोदर पोहोचा. गॉगल वापरा, रुमाल वापरा, टोपी वापरा. जेवढं शक्य आहे तेवढं करा. फक्त दुपारी जे विद्यार्थ्यांची बॅच आहे लवकर निघा. आणि शक्यतो काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. सध्या तरी आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.